वर्गाच्या बाहेर बसवलं. ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अमेरिकेहून लंडनला शिकायला गेले. ज्या व्यवस्थेनं बाबासाहेब आंबेडकरांना वर्गाच्या बाहेर बसवलं त्याच माणसानं देशाचं संविधान दिलं. ही शिक्षणाची ताकद आहे. म्हणून भारतामधला एकमेव महापुरुष असा आहे ज्याचा अमेरिकेच्या कोलंबिया विद्यापीठासमोर पुतळा आहे. बाबासाहेब आंबेडकरच्या काळामध्ये अनेक श्रीमंत टाटा बिर्ला अदानी अंबानी असतील होते. त्यांचे पुतळे पाहिले का? ते जन्माला आले का मेले का आम्हाला माहित नाही. त्यांनी व्यवसाय उभे केले असते, पैसा कमवला असेल, पण राष्ट्र घडवण्यामध्ये बाबासाहेब आंबेडकरचा सगळ्यात मोठा वाटा आहे. पण बाबासाहेब आंबेडकरची जयंती, महात्मा फुलेची जयंती साजरी करत असताना आम्हाला नंबर 2 आम्हाला निर्वेशनी राहावं लागणार आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी 22 प्रतिज्ञा सांगितल्या. आम्ही दारू पिणार नाही. आमचे लोक म्हणजे आम्ही दारू पिल्याशिवाय जयंतीच काढणार नाही. महात्मा फुले म्हणाले माणसाने व्यसनमुक्त असायला पाहिजे. आमची माणसं काय झाली? व्यसनाकडे जायला लागली. बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित काय होतं? हे राष्ट्र घडलं पाहिजे आणि राष्ट्र घडवण्यासाठी आमच्या पोरांना चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे. हा कायदा बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या संविधानामध्ये लिहिला. काय केलं बाबासाहेब आंबेडकरांनी? कुणाकुणासाठी काम केलं? माझे मित्र आहेत मगर सर, ते मला म्हणे तुले आंबेडकर 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 करतो म्हणे. त्यांनी तुमच्यासाठी काम केलंय, माझ्यासाठी काय केलंय? मी त्याला विचारलं तू काय करतो? तो म्हणलं मी क्लास 1 अधिकारी आहे. विचारलं पगार किती आहे? ते म्हणलं 1 लाख पगार आहे मला. मी म्हणलं काम किती वेळ करतो? तो म्हणला 8 तास. काम 8 तास करतो आणि पगार मात्र 24 घंट्याची घेतो. हे बाबासाहेबांनी तुला दिलंय. आमची लोक म्हणतात आमच्यासाठी काय केलंय? पुन्हा त्याला दुसरा प्रश्न विचारला तुझी बायको काय करते? तो म्हणत माझी बायको नोकरदार आहे. बाळ झालं का? ते म्हणलं 2 पोरी झाल्या मला, प्रेग्नेंट होते. फुल पगार, प्रस्तुतीमध्ये फुल पगार कोणी दिला असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे. हे तुमच्यासाठी केलेलं आहे. या देशातला कामगार 18 तास काम करायचा. तो कामगार एका जातीचा नव्हता, सगळ्या जातीचे कामगार होते. 18 तास 20 तास काम करावं लागायचं. त्या 18 तासावर बाबासाहेब आंबेडकरांनी किती तासावर आणलं? हे आमच्यासाठी केले बाबासाहेबांनी. आम्हाला हे समजणं गरजेचं आहे.